गाईज आम्ही आता आलोय जय विनायक मंदिर मध्ये. हे असं आपलं एंट्रन्स आहे. चला आतमध्ये बघू कसं आहे. ते असं आतमध्ये आहे एंट्रन्स. तर हे असं आहे. हे गणपतीचं मंदिर आहे बाप्पाचं, बरोबर ना? हां, हे असं मंदिर आहे इथे. तर गाईज इथे असं गार्डन वगैरे पण आहे बसायला. तर ना आम्ही जरा असं दुपारचं समथिंग, आता 1 वाजत आलाय. थोडंसं ऊन आहे, पण तुम्ही इव्हिनिंगला आला तर अजून छान वाटेल. हे बघा, हे असं एंट्रन्स आहे. हे इथे मंदिर आहे, आपल्याला इथे जायचं आहे. वाव, हे असं तलाव आहे. झूम करते, मासे पण आहेत. इथे तलावातील माशांना खाद्य सप्तपदी आहे. मस्त आहे असं छोटंसं तलाव. चला आता आपण आतमध्ये जाऊया. सॉरी, चला वीर. हे बघा माझं सिनू. सिनू आहे का? हाय. हो तिथे फिश आहे ना. चल. हा, तर गाईज आम्ही ना इथे फर्स्ट टाइमच आलोय आणि खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. हा 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 जयगड टेम्पल आहे. मी स्टार्टिंगला थोडंसं रॉंग बोलले, मला वाटलं हा गड आहे. सो हा टेम्पल आहे गणपती बाप्पाचं. चला, हे असं एंट्रन्स आहे. काय बोलला तू? माईक लावतो ते, चप्पल काढायचं आपल्याला. हो मी लावलं. आमची फॅमिली इथे बसली आहे. ते सगळे बसले. हो चला. गाईज आपण आलो आता आतमध्ये. आतमध्ये अलाउड आहे की नाही कॅमेरा माहित नाही, पण पाय भासतायत. असं मंदिर आहे. वाव, असं हे मंदिर आहे. बघा इथे बाप्पा आहेत. मी आता दर्शन घेऊन येते. गाईज आम्ही आमचं आता फर्स्ट लोकेशन आहे, सेकंड डेचं ते कम्प्लीट केलंय. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जात आहोत. कुठे जातो आपण? आता आपण फोर्टला. ठीक आहे, तर आम्ही फोर्टला चाललोय. कुठला फोर्ट आहे हा? राजकोट फोर्ट. राजकोट फोर्टला आम्ही चाललेलो आहोत. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही ना हे सगळं इकडे गणपतीपुळेचा जो एरिया आहे ना तिथेच फिरतोय. येस येस, तिकडचे हे नियर बायचे स्पॉट्स आहेत सगळे, पण खूप छान आहे. तर आम्ही डे 1 ला, तुम्ही जर ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आम्ही फक्त गणपतीपुळे केलं कारण आम्हाला खूपच लेट झाला त्याच्यामुळे. म्हणून आता आम्ही नेक्स्ट डे ना पटापट सगळे स्पॉट्स कव्हर करतोय. हो हो चला. हा तिथे चला. तर आता आम्ही जातोय फोर्टला. तर निघतो आम्ही इथून, मग तिकडचा पण स्पॉट कव्हर करते तुमच्यासोबत. बाबू इथे चालला असं. आणि हे मंदिर आहे आपलं. सो आता आम्ही निघतोय. 1 hour later. सो गाईज आम्ही आता राजकोट फोर्टला आलोय आणि इथे पूजा आहे. ती आता चिंच घेऊन आली आहे. आणि हा फोर्ट आहे. आम्ही एंट्रन्सलाच उभे आहेत. ते बघ, हा एंट्रन्स इकडे होता आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री केली आहे. आणि ही बाई चिंच घेऊन आली आहे. आणि इथे आवीर बघा. आवीर हाय कर, से हाय. हा चला. हा असा किल्ला आहे. वाव, मस्त आहे का?
तेव्हा किती मस्त मोठं आहे. का आला तर तिकडे जा, तिला वरती चिडी जाताना पण मी उचलतो. चल. आणि हिचं मस्त खाणं चालू आहे इकडे एकटी. फोर्टवर आहोत. वरून असं काही दिसतोय व्ह्यू. इथे फोटोशूट चालू आहे. आम्ही एकदम ना टोकाला आलोय. हा लास्ट आहे टोक. हे असं काही आहे इथे. आणि बघा हे असं काही व्ह्यू आहे इथून. थोडंसं झूम आउट करते. असा हा फोर्ट आहे. तुम्ही जर वसई फोर्टला गेला असाल ना विरारच्या आधी, सेम तसंच आहे. सेम तसाच तो आहे. हा पण तसाच आहे. तिथे पुढे पण आहे तसं. हे बघा इथे. आणि इथून सगळीकडे कोकण म्हटल्यानंतर समुद्र तर इकडे यांचं असं फोटोशूट चालू आहे. आणि इकडे अवीर फायनली ताईंकडे गेलाय. कारण आता आम्ही फ्रेंड झालोय. व्हेरी गुड. अय्या सनू तू फ्रेंड झाला अवीर. ताई कुठे आहे? राहू दे ताई. बस 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 नको. झालं शूट करून. हा मग उभे राहा, मी फोटो काढते. आता आमच्या इथे फोटोशूट असा हा व्ह्यू आहे मागून. गॉगल दे मला 1 मिनिटाचा. गाईज वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर. आणि आता आपण कुठे चाललोय मानव? अरे वारेला एवढा लवकर का? ऊन किती आहे? हे बघा, हे मागचं बाहेरून असा व्ह्यू आहे. जर येताना दाखवला. आणि सॉरी मी बाहेरचं दाखवलं नाही. तुम्ही आलात नाही इथे गडाच्या इथे, तुम्हाला असं सगळं दिसेल. खाण्याचं पिण्याचं सगळं सामान इथे तुम्ही घेऊ शकता. लुक ॲट दिस. आता कुठे जायचंय? कुठे जायचं आता? बीच स्पॉट. कृष्णा व्लॉग मध्ये घाण करता, तुला मी कट करणार आहे. आपली गाडी कुठे? आम्ही ना ऍक्च्युली फिरून खूप थकलोय. तुम्ही बघू शकता किती घामाटलोय आम्ही. पण तरी पण आम्ही फिरतोय. कारण की आम्हाला कसंही करून आज सगळे स्पॉट करायचे. कारण उद्या आम्ही जाणार आहोत रत्नागिरीला. तर त्याच्यामुळे आम्ही ना गणपतीपुळ्यातले सगळे स्पॉट कव्हर करतोय. पाठी बसणार लोक बसत आहेत. तुम्हाला कुठे दिसले ताई आंबे? मग आता नक्की आहेत का संपले असतील? विचार पाना. त्यात काय लाजण्यासारखं? आहेत का तर बोलायला घेत राहतं नाही. शिट यार, नाही आहेत आंबे. आमची गाडी तिकडे आहे. अवीर ही आमची गाडी आहे. चला आता आम्ही बसतो आतमध्ये. काहीतरी काढताय. ही आमची गाडी आहे. चलो. पंढरपूर बीच आहे हा. आणि सध्या खूप ऊन आहे. काहीतरी 4:30 झालेले आहेत. तर असा काही बीच आहे हा. इथे उंट वगैरे असतात आणि छान व्ह्यू आहे बघा.
ते मस्त असा व्ह्यू आहे. आणि आहे ना मी जरा बसलीये बाबू सोबत इकडं, कारण की त्या गाडीमध्ये फिरून फिरून मला खूप कसं तरी व्हायला लागलं, अक्षरशः मळमळायला लागलं. मग विचार केला थोडा वेळ बसते, त्याच्यानंतरला मग आपण आतमध्ये जाऊ, थोडंसं फोटोज वगैरे काढू, व्हिडिओज काढू, अजून भरपूर टाइम आहे त्याच्यामुळे. तर गाईज हा व्ह्यू बघा तुम्ही, हा व्ह्यू बघा, वॉट अ व्ह्यू गाईज. खरंच कोकण खूप सुंदर आहे यार, खरंच मला पर्सनली खूप आवडलंय. खूप सुंदर आहे कोकण खरंच. तुम्ही नक्की या इथे. आणि इथे भरपूर असे ना हिडन बीच आहेत, हिडन प्लेसेस आहेत आणि खूप छान वाटतं इथे मस्त. सनू तुला आवडलं कोकण? तुला आवडलं? हा सकाळपासून माझ्याकडे आला नाहीये, त्याला फक्त सागरकडेच जायचं आहे. म्हणजे सकाळपासून पण नाही, जेव्हापासून आम्ही इथे आलोय गणपतीपुळेला त्यापासून तो सागरकडेच आहे, माझ्याकडे येतच नाही. आत्ता कुठे तर माझ्याकडे इथे बसलाय. हा सनू. तर इथे ना पाऊस नाहीये सध्या रत्नागिरी गणपतीपुळेला. आभाळ फक्त भरतंय, पण वातावरण खूप छान आहे. इथे सगळेजण असे एन्जॉय करतात. गर्दी खूप कमी आहे. आता इथे लोक काहीतरी विचारतायत वाटतं. आम्ही आलो बीचला, नाश्ता करायला बसलोय. इथे बघा जगातलं 8वं आश्चर्य सुरू आहे. अवीर चक्क कोणाला भरवते? अवीर फ्रेंडला भरवतो. अवीर आता फ्रेंडला भरव. व्हेरी गुड. कुठे? A few hours later. हा आहे आरेवारेचा बेल्ट आणि तो आहे आरेवारेचा बीच. पण त्याच्यापेक्षा इथून खूप छान व्ह्यू दिसतोय, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलोय. बाकी सगळेजण तिथे गाडीत बसलेत, सगळे थकलेत आणि आम्ही तिघच बाहेर आलोय, मामी आणि भाजी. माझ्या आउटात तुम्ही बघू शकता, इतका बेकार झाला ना फिरून, कारण आम्ही सकाळपासून फिरतोय. काहीच आम्ही आलो होतो आता बीचवरती आणि वरून तुम्हाला मी दाखवलं होतं ते तिकडे ना वरून तुम्हाला क्राऊड दिसलाच असेल. आणि आता पण बघा एवढा क्राऊड आहे इथे असं. पण व्ह्यू खूप छान आहे बघा. हा बघा आम्ही तिकडे होतो, तिथे उभं होतो, तो ब्रिज दिसतोय ना तिकडे. व्ह्यू खूप छान आहे, सनसेट बघा. वाव मस्त आहे, खूप भारी व्ह्यू आहे हा. आणि सनसेट खूप छान दिसतो. आणि इथे ना झिपलाईन करतात हे बघा. बापरे, सही एक्सपिरियन्स. ते बघा मानव तिथे आलाय, ते लोक प्राईज विचारायला गेले. अरे किती पैसे आहेत? एकाच आहे? दोघांचे 1200. A few hours later. तर गाईज आता आम्ही आलोय सगळं फिरून वगैरे, आणि मी तुम्हाला आता जो आम्ही सेकंड डेला जो रूम बुक केला होता त्याचा छोटासा होम टूर देते. तर मी इथे एंट्रन्सला उभी आहे. बाहेरून हे असं आहे, हे असं आहे, खालती असं आहे, आणि हा आपला रूम आहे. बाबू इथे बसलाय. हॅलो, से हाय. हाय. हा असा बेड आहे इथे. इथे एक्स्ट्रा त्यांनी मॅट्रेस दिली आम्हाला. इथे असं सामान ठेवलं आहे, हे असं कबड आहे, AC आहे, आणि इथे वॉशरूम आहे, कचऱ्याचा डबा पण दिला आहे. तर आता खूप जास्त थकलो आहे आम्ही, तुम्हाला माझ्या फेसवरून दिसतच असेल. आणि आता फ्रेश होतो, आंघोळ करून घेतो आणि मग जेवायला जातो. तर काल पण आम्ही डिनर केला आणि आज पण मला काल शूट करायला भेटलं नाही, कारण आम्ही खूप थकलो होतो. पण आज आम्ही नक्की काय काय कोकणातलं इकडचं खाणार आहे, काय स्पेशल आहे ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला तर आता फ्रेशनं फोन घेते, मग भेटूया. कम 1 hour later. आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि आम्ही मागवलंय इथे डाळ खिचडी. तू दाखव रे काय मागवलं. कोंबडी वडे ना, इथे मागवले कोंबडी वडे. कशी आहे टेस्ट क्रिश? आपण काय खाल्ली ना त्याच्यापेक्षा भारी. चिकनची आहे ही टेस्ट, मच्छीची तर अजून भारी असेल.
चला याला आता कोंबडी वडीची टेस्ट आवडली आहे. चला आता आम्ही बाबूला, तुम्ही पण खाल्लं? मस्त आहे तिखट झणझणीत. मानव आणि पोच दिलायचा फोटो ना काढायला लागेल. आमची डिश आजपर्यंत आली नाही. आम्ही नाही घेऊ शकत. मानव कसं आहे? भारी आहे. चला आवडले त्यांना पण. हे साहेब बिझी आहेत. माझा फ्रेंड खायला लागला पण काही बोलायला झालं. काय करणार? माझ्या फ्रेंडची डाळ फ्रेंड फ्रेंड आता डाळ खिचडी खातो. चला सुरमई थाळी आली आहे आणि ताईंनी पण सुरमई थाळी मागवली. तर आता आणि हा इथे पापलेट थाळी आहे. सागर घातले ते. सागर खातोय. कसं आहे? मेन तर रस्सा खाऊन बघ. हे खावा ना. ताई तुमचं छान आहे ना? Yes. चला तर आम्ही पण आता जेवून घेतो मस्तपैकी.